नमस्कार. भारती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तीची मुलाखत बघणार आहोत ज्यांच्या राजकीय विश्लेषणाची चर्चा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात होते. त्यांनी अनेक राजकीय घडामोडींचे अंदाज आधीच व्यक्त केलेले आहेत किंवा भाकीत केलेले आहेत आणि त्यापैकी अनेक त्यांचे अंदाज असतील किंवा भाकीत हे अक्षरशः खरे ठरले आहेत. अनेकांच्या मनात आजही प्रश्न असा आहे की भाऊ तोरसेकर इतकं अचूक विश्लेषण कसं काय करू शकतात. त्यांच्याकडे खरंच काही वेगळी दृष्टी आहे का? परंतु त्यामागे आहे अनेक दशकांचा अनुभव, अभ्यास, निरीक्षण आणि तर्कशुद्ध विचार करण्याची विलक्षण क्षमता. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या आयुष्याचा प्रवास जाणून घेणार आहोत. लालबागच्या गिरणगावातील त्यांचं बालपण किंवा त्यांच्या आईकडून त्यांना मिळालेले संस्कार, तसेच विद्यार्थी चळवळीपासून ते पत्रकारितेत झालेला त्यांचा प्रवेश, त्यांच्या राजकीय विश्लेषणामागचं अचूक आणि खरं गणित, मुख्य प्रवाहातील माध्यम सोडून यूट्यूब सारख्या डिजिटल माध्यमांचा त्यांनी स्वीकार कसा केला आणि आजच्या तरुण पत्रकारांना ते कोणता महत्वाचा संदेश देतात, या सर्व विषयांवर त्यांचं जे मत आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हालाही राजकारण, पत्रकारिता आणि पडद्यामागचं वास्तव जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भारती न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध ब्लॉगर, राजकीय विश्लेषण करणाऱ्या युट्यूबर्सचे पितामह, लेखक, आपल्या तर्कशुद्ध मांडणीमुळे प्रसिद्ध झालेले गणेश वसंत अर्थात भाऊ तोरसेकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. भाऊ, स्वातंत्र्य सावरकरांचा पुतळा देऊन आपलं स्वागत करते. सायनच्या DS हायस्कूलमध्ये तुमचं शालेय शिक्षण झालं, तर विद्यार्थी म्हणून आणि पाल्य म्हणून भाऊ कसे होते आणि घरचं वातावरण कसं होतं? मी लालबागच्या गिरण गावात लहानाचा मोठा झालो आणि साधारण 5वी 6वी 7वी मी कणकवलीला आजोळी होतो. त्यानंतर जो परत आलो तेव्हा मधल्या काळात असा दिवाळीला वगैरे आल्यामुळे ऍडमिशन मिळणं अवघड होतं जवळच्या शाळेत. त्यामुळे आमच्या बिल्डिंगमध्ये एक विरकर म्हणून होते, त्यांचे बंधू हे सायनला DS हायस्कूलमध्ये होते, लायब्ररीयन आणि शिक्षक म्हणून. मग त्यांनी तिथे ऍडमिशन दिली. त्यामुळे लालबागला राहत असून मी सायनच्या धश्री विद्यालय, ज्याला धर्मप्रकाश श्रीनिवास अय्या, तिकडे गेलो आणि तिथून 65 मध्ये हे झालं. पाल्य म्हणून आणि विद्यार्थी म्हणून मी खोडकर होतो आणि असंही म्हणायला हरकत नाही की तो खोडकरपणा आजही कायम आहे. म्हणजे अनेकांना जे चक्रवल्यासारखं वाटतं, इतक्या जुन्या आठवणी सांगतो, तर मी अजून तोच आहे, त्यात बदल नाही. म्हणजे मी लालबागच्या गिरण गावातला आहे, बुद्धिमंत पत्रकार वगैरे म्हणून जे काय म्हटलं जातं ना, तो मुखवटा आहे. ओरिजिनली मी लालबागचा टपोरी म्हणतात तो आहे. आणि मग त्या अँगलने मी जे जग बघू शकतो ते साधारणतः इतर राजकीय विश्लेषकांना बघता येत नाही. आणि त्यामुळे बालपण म्हणाल तर त्या पट्ट्यात गेलेलं आहे त्यांच्याकडून. म्हणजे मला गमतीशीर गोष्ट अशी की मी राजकारण जे शिकले सवरलेले त्यांच्याकडून शिकलो. म्हणजे आमच्याकडे मराठा यायचा आणि निमकर म्हणून आमच्या बिल्डिंगमध्ये राहायचे, त्या निमकरांकडे लोकसत्ता यायचा. तर ती वर्तमानपत्र अख्ख्या चाळीत फिरून संध्याकाळी पत्रावळ येऊन त्यांच्याकडे परत यायची. पण त्याला महत्व होतं. याचं कारण महिन्याच्या शेवटी त्या रद्दीला पण किंमत होती. आज आजच्या वर्तमानपत्राला रद्दी म्हणून किंमत राहिलेली नाही. तर ते अर्थातच आम्हाला पोरांना वाचायला मिळेलच असं नाही. या सगळ्या थोड्या मोठ्यांच्या हातून पेपर सुटला तर तो आम्हाला थोडासा बघायला मिळायचा, वाचायला मिळायचं. पण ते लोक जे कामगार कष्टकरी होते त्यांच्या बोलण्यातून मी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ बघितलेली आहे, तेव्हाची कर्फ्यू बघितलेली आहे, दगडफेक व गोळीबार पण बघितलेला आहे. तर ते त्यांच्या बोलण्यातून वगैरे जे काय ऐकलं त्यातून मी राजकारण समजायला लागलो.
पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट मी कधीही नव्हतो. पुढे मी आर्किटेक्चरला आर्ट्सला वगैरे गेलो, पण मी पॉलिटिकल सायन्स कधीच शिकलो नाही. आणि मुद्दा असा आहे त्याच्यात की त्यामुळे एक नॉर्मल सामान्य घरातला मुलगा वाढावा तसा मी वाढलो. घरचे आई वडील काय फार आई माझी शाळेत पण गेली नाही. तिचे आमचे मामा सगळे ग्रॅज्युएट आहेत, पण आई शाळेत पण गेली नाही, त्याच्या बहिणी वगैरे मावशा. पण त्या काळात खेड्यापाड्यात मुलींसाठी शाळा पण नव्हत्या. पण मी नेहमी एक गोष्ट सांगतो की माझी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची शिक्षिका आई होती. आणि हे मी तोंड देखलं म्हणून सांगत नाही, माझा विश्वास आहे त्याच्यावर. मी एक आठवण सांगतो त्यावेळी. आम्ही आता मुलांना खूप फिरायला मिळतं, पण मी पहिल्यांदा जेव्हा आमच्या तिथून 3 स्टॉपवर राणीबाग होतं, कधीतरी आई वडील फारच प्रसन्न झाले तर राणीबागेत नेलं किंवा दादरला चौपाटीवर नेलं. तर आम्ही पहिल्यांदा जेव्हा राणीबागेत गेलो होतो तेव्हा मला पाण्यातलं कमळ बघायला मिळालं. तर मी आईला विचारलं, ती लक्ष्मी उभी असते ते कमळ आहे का म्हणून. ती म्हणाली हो. मग तिने मला सांगितलं की हे संध्याकाळी बंद होतं, सकाळी परत उमलतं, सूर्यास्ताला ते बंद होतं. तर मी आईला विचारलं की ती लक्ष्मी उभी असते तेच आहे ना. तो म्हणाला हो. मग ती आत घुसमटून मरत का नाही. तर मला आई म्हणाली की मलाही माहित नाही, म्हणाली मी कधी शाळेत गेले नाही, तू शिकशील तेव्हा हे मला शोधून उत्तर दे म्हणून. दुसऱ्याच आईने थोबाडीत मारले असत, पण हे जे कुतूहल होतं मूल म्हणून ते माझ्या आईने मारलं नाही. आणि म्हणून मी तिला माझी पहिली शिक्षिका म्हणतो की तिने कुतूहल जगवलं. मुलांमधलं कुतूहल जगवलं तुम्ही तर मुलांना बाकीच्या सगळ्या गोष्टी नेट प्रॅक्टिस आहे, पण जगणं ही टेस्ट मॅच आहे. आणि त्या दृष्टीने फार मदत. आणि मला याचा पुढल्या काळात उपयोग झाला. तुम्ही माझ्याच मुलीला 2.5 महिन्यापासून 22 महिन्याची होईपर्यंत आई बाप दोन्ही मी एकच होतो, कारण तिला सांभाळणं मी सोडता कोणाला जमत नव्हता, हा योगायोग होता. पण त्या काळात आई असणं म्हणजे काय, आई मुलाला कसं वाढवते, हा सगळा अनुभव मी घेतला. मी नोकरी सोडून 2 वर्षात पत्रकारिता वगैरे सगळं सोडून मुलीला वाढवली. आणि तो सगळा अनुभव मी कोरी पाटिया माझ्या पुस्तकात लिहिलेला आहे. आणि मी जेव्हा म्हणतो की आई किंवा पालक हा सगळ्यात मोठा शिक्षक आहे. दुर्दैव आपलं असं आहे की आजकाल सगळे लोक तेवढा शिक्षक मुलांना नाकारतात, ट्युशन देतात सगळं, पण ते स्वतः शिकवत नाही. मी हा प्रयोग केलाय आणि मी तुम्हाला अभिमानाने सांगेन की माझी मुलगी शिकली, इंजिनियर झालं, पुढे मास्टर डिग्री अमेरिकेत केली, इकडे येऊन UPSC झाली. पण एक काही अपवाद एकाच दुसरा सोडला तर तिला कोचिंग ट्युशन लागल्या नाहीत. आणि याचं कारण तिला मी शिकवलं तर जसं माझ्या आईने मला शिकवलं. माझ्या आईने जे मला शिकवलं ना ते शिकायला शिकवलं, विषय नाही शिकवले, शिकायला शिकवलं. हाच खूप मोठा विषय आहे खरंच. आणि म्हणून तो एक स्वतंत्र विषय आहे की आपण काय तो प्राथमिक म्हणजे ज्यावेळेला मी तिच्या 4थीत होती ती आणि इराकचं युद्ध सुरू झालं होतं आणि काहीतरी ती घरात माझे मित्रच पत्रकार सगळे, तर त्यांच्यासमोर ते ती शाळेत पोरांशी बोलते राजकारण म्हणून ते शिक्षक चिडले होते. असं झालं होतं. मग मी गेलो, मी त्यांना समजावलंच कळत. पण मी त्यांच्याकडे जाऊन हुज्जत केली होती, माझी मुलगी अर्ध्या तासापेक्षा जास्त होमवर्क करणार नाही. माझ्या मुलीला खेळायला मिळालं पाहिजे, मला बालपणी मिळालेलं आहे. पण असा पालक मी होऊ शकलो याचं कारण ते होतं. माझ्या आईने मला ज्या पुढे लाडावलं असं मी म्हणणार नाही, पण तिने कुतूहल कधीही मारलं नाही. आणि हे पालकांकडून झालं पाहिजे. त्या माझ्या शाळेतले ज्या शिक्षकांनी मला बेदम मारलेलं आहे ते माझे लाडके शिक्षक होते. त्यांचा कधी राग आला नाही. किंवा आमच्या लालबागच्या चाळीमध्ये ते निमकर जो म्हणालो ते तो असा ब्राह्मण शेंडी ठेवणारा आणि तो पंचा नेसलेला, ते असे मध्ये चौकाच्या 3ऱ्या मधल्यावर उभे असायचे ना, सगळ्या पोरांना चाळीला दहशत होती त्यांची. त्यांनी 2 फटके मारले आम्हाला, आम्ही घरी सांगायचो नाही, कारण निमकर आजोबांनी मारलं म्हणजे तूच काहीतरी गेलो आणि 2 फटके आणखीन घरी पडले. आणि माझ्या मुलाला का मारलं असं निमकर आजोबांना विचारण्याची कोणाची हिंमत नव्हती. ही वॉज ऑथॉरिटी. आपण जे आज म्हणतो ना सेल्फ गव्हर्नमेंट, स्थानिक राज, ते स्थानिक सरकार होतं. नवरा बायकोची भांडणं पण निमकर आजोबांनी सोडवलेली. तो एका बाजूला हा असा सात्विक ब्राह्मण होता आणि दुसऱ्या बाजूला आमच्या हिंदमाता लेनमध्ये विचारे नावाचा दादा होता, तो पण एक ऑथॉरिटी होता. त्या गल्लीमधल्या एखाद्या मुलीची छेड काढली गेली हे त्याला कळलं तर त्या पोराला पकडून आणून बेदम बडवायचा, धाक निर्माण करायचा.
किंवा पुजारे मास्तर मला आठवतात. मी एकदा मैदानात खेळत होतो आणि त्यांनी बकोटीला धरलं, उडे राहतोस, घरी आले, माझ्या आईला दम दिला, हा कुठल्या व्यायामशाळेत जातो, उद्या पाठव. म्हणजे मुलांनी व्यायामशाळेत वगैरे गेलं पाहिजे असं वाटणारे हे कोणी महान बुद्धिमंत एनजीओ नव्हते, साधा व्यायामशाळेतला तो मास्तर होता. पण हा जो समाज होता आपण ते हरवून बसलो. नाही, खरंच आता भाऊ तुम्ही जे सांगताय ना त्याच्यावरून असं वाटतं की हल्ली जे प्रकार घडतात तर गल्लोगल्ली अशी माणसं हवीत की ज्यांचा धाक असेल. नाही, त्या काळात पोलीस स्टेशनला जावंच लागत नव्हतं ना. खरंच. आता हे जे मी सांगितलं, एखाद्या मुलीची छेड काढली आहे त्याला कळलं, कोणी तक्रार केलेली नाही, कळलं तरी तो येऊन दम द्यायचा, दादा हे मला कसं नाही कळलं. म्हणजे माझ्या गल्लीतल्या बाया मुली यांची अब्रू म्हणजे माझी अब्रू असं वाटेल तो दादा होता, माफिया नव्हता. केवढी मोठी गोष्ट होती, भयंकर मोठी गोष्ट होती. आणि त्यामुळे छेड काढली हे करायला पोलीस कंप्लेंट लागत नव्हती ना, पोलीस कंप्लेंट लागत नव्हती. म्हणजे आपण पुढारलो म्हणालो की मागासलो म्हणायचं, आज काय तर तक्रार द्या असं नव्हतं ते. आणि ही वेगवेगळी ऑथॉरिटी होती. म्हणजे हे जे मी इथे सांगतोय, माझ्या सासऱ्यांच्या बाबतीत पण तसाच अनुभव माझ्या बायकोकडून ऐकला. तिथला गुंड होता, त्याला ते हेडमास्टर होते, त्याने घरात बांधून देऊन बडवला होता, पण तो हसकायचा त्यानं. तो हे जी गोष्ट होती ना, हे मानवाधिकार नव्हते आणि माणसं माणसासारखी वागत होती. किती विरोधाभास आहे बघा. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की प्रत्येक गोष्टीला कायद्याच्या गणवेशात बसवायची गरज नसते. माणसाने माणसासारखं वागायचा प्रयत्न करावा आणि तो अधिक चांगला वागतो. भाऊ तुमच्या नातीशी पण तुमचं आता खूप छान नातं आहे. ती दुधावरची साय असतेच, आजी आजोबांचं आणि नातीचं एक वेगळं नातं असतं. नाही असतं, प्रत्येक नातबंड तसं असतं. पण माझा प्रयत्न असा असतो की माझी आता स्वतः माझ्या मुलीचीच मुलगी आहे, ती दिल्लीला असते, किंवा इथेही भाच्यांची पुतण्यांची पोरं आहेत, त्या सगळ्यांसाठी माझा धाक आहे. पण दुसरीकडे त्यांच्या माझी दोस्ती पण आहे. म्हणजे आपल्या आई बाबांना दम देताना पण ते भाऊ आजोबा बोलतात की त्यांना माहितीये की एक वेळ आली अडचणीची तर सगळ्याच्या विरुद्ध हा आपल्या बाजूने उभा राहील, हे पण त्यांच्या डोक्यात मी घातलेलं आहे. पण दुसरीकडे ही इज फायनल ऑथॉरिटी, यांनी एकदा नाही म्हटलं की काही होणार नाही, हे पण त्यांच्या डोक्यात आहे. पण त्यामुळे त्यांना बॅलन्सवर ठेवता येत, विश्वासही आहे आणि विश्वासही आहे. तर ते तुम्हाला करावं लागतं. त्यांचे लाड शेफारतील इतके लाड करायचे नाहीत, पण नुसतीच दमदाटी पण करायची. या दृष्टीने माझी नात आहे तर ती पोपट बोलतो खाऊ म्हणजे आता त्यांना मुलांना हाताळणं एक सायकोलॉजीचा भाग आहे. मी माझ्या मुलीला वाढवल्यामुळे त्या काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. तर मध्ये आता ती सारखी टीव्ही बघते, मग तक्रार असते घरात. तर एकदा आमचा जावई आणि ती टीव्ही बघत होती, बराच तिची आजी म्हणाली बघ ते ऐकतच नाहीये. तर मी गेलो पहिल्यांदा आणि आमचा जावई सचिन, त्याला म्हटलं मी 5 मिनिटं येणार आहे, मध्ये तोंड घालायचं नाही, ही त्याला सूचना दिली आणि मी निघून गेलो तिथून. तर टीव्ही चालू होता. नंतर परत आलो तो मी त्याच्यावरच तुटून पडलो, त्याला असा फायर करायला लागलो की ते एवढंसं 4 वर्षाचं पोर, तिच्या लक्षात आलं की ह्याच्यानंतर आपला नंबर आहे. तिने रिमोट दिला, बापाला सांगितलं ते बंद करा आता, आणि ती स्वतः बेडवरून उठून पळून गेली. मी तिला नाही बोललो, पण तिच्यातली जी स्वतःचा विचार करण्याची क्षमता आहे की आत्ता हा जर बापाला फायर करतो तर आपलं काय करेल, त्यापेक्षा ती आधीच सटकली. पण अशा वेळेला पालक मध्ये तोंड घालतात. म्हणून मी त्याला आधी सूचना दिली की मी 5 मिनिटांनी येणार आहे, मध्ये तोंड घालायचं नाही. म्हणजे मी जे काय करणार आहे त्याच्यात ऑब्जेक्शन लॉजिक नाहीये, पण तू बोलायचं नाही. पण भाऊ हे घरोघरी पालकांना ओरडायची गरज आहे आता. कारण बऱ्याच पालक ठिकाणी- वेळ देत नाहीत मुलांना. त्यांच्या ते काय करतात, तो मोबाईल देतात हातात, काय ते असेल तो टॅब देतील, पण त्यांना मुलं कटकट वाटायला लागतात. नाही ते स्वतःही असतात टीव्ही बघणं किंवा बघत mobile असतात. बघणं. त्यामुळे हा दाग त्यांनाही हा. दाखवण्याची गरज आहे. तर त्यांनाही मुलांनाही कळतं. मुलांना तुम्ही खेळायला द्या, त्यांना मस्ती करायला द्या, तर नॅचरली ते तुम्ही मग तरी चॉकलेट देत तोंड बंद करा, लाच देणं चालेल, वेळ द्यायचा नाही. वेळ देत नाहीत हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जे रुपारेल कॉलेजमध्ये होता, हा रुपारेल रुपारेल कॉलेजमध्ये होता, कॉलेज. तिथल्या काही आठवणी? रुपारेल कॉलेजमध्ये मी खूप गमती जमती केलेले. मी विद्यार्थी चळवळीत होतो आणि बरीच आंदोलनं वगैरे केली, काय 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 आम्ही त्यावेळेला. अगदी त्यावेळेला आता खूप तेही 60च्या पुढे पोरं गेली की ज्यांच्यासाठी फुल पॅन्टचं आंदोलन मी केलं होतं. वेगवेगळ्या दादरमधल्या शाळांमध्ये शाळकरी पोरांचा संप घडवून आणला होता, फुल पॅन्ट पाहिजे म्हणून. इनफॅक्ट मी तेव्हा नवीन पत्रकार सुद्धा होतो. पण ही मुलं आंदोलन करत होती आणि शाळेच्या बाहेर पडली होती. आणि कोवडी मुलं 12-13 वर्षाची,
तर मला ते विचित्र वाटलं, हे चुकीच्या हाती गेली तरी मुलं काहीतरी गडबड करते. माझा भाऊ पण त्यापैकी एक होता, छोटा भाऊ. तर मी त्यांना एकत्र केलं, अमुक केलं, तमुक केलं, घोषणा दिल्या, त्यांना मी नेता झालो त्यांचा, आणि मी प्रिन्सिपॉलांच्याने बोललो आणि त्यांना समजली पोरं कुठेतरी चुकीच्या वाटेला जाते. तेव्हा त्याला आपण याची कमिटी वगैरे बनवा, असं काहीतरी नाटक करा, हा विषय संपवा. हे 4 दिवसात पोरं विसरणार आहेत. आणि त्यांना ते पटलं. किंग जॉर्ज होतं किंवा आणखीन 3-4 शाळांमधला तो विषय होता. पण मी त्यांना भेटून समजावलं, त्यांनी ते समजून घेतलं आणि विद्यार्थ्यांची कमिटी वगैरे असं 4 दिवसांनी कसली कमिटीने काय सगळं रुटीन सुरू झालं. पण अदरवाईज चिथावण्यात येणारे समाजात अनेक लोक असतात, ती मुलं तिथे जाऊन बारगळली असतात. तर ते होऊ नये म्हणून मी त्याच्यात पडलो. अदरवाईज मी कॉलेजच्या स्टुडंटच्या संघटनेत वगैरे असायचो. विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थ्यांचा विषयच नव्हता, पण ते योगायोग झाला असं की बाबा हे करायचं तर आपण जाऊन शांत करावं, आणि त्यांनी सहकार्य दिलं नाही असं. तर कॉलेजच्या काळात बरेच केलं, रुपारेल वगैरे. आणि माझ्या बरोबर रुपारेलला असलेली 2 मुलं एन्काउंटरमध्ये मारली गेली. म्हणजे माझ्या ग्रुपमध्ये होते, पण पुढे ते गँगस्टर झाले. एक आहे तो जज झाला. असे विचित्र विचित्र टोकाचे लोक होते. पण तो काळ वेगळा होता. वेगळा इन द सेन्स कसं होतं की कॉलेजचं एक जग होतं, आणि कूस बदलणं म्हणतात तसं चाललं होतं. आणि आमच्या पिढीने कसं बघितलंय की आम्ही आता, मी पत्रकार झालो, आम्ही खेड्याच्या टाईपापासून आता आलोय कुठपर्यंत आलोय बघा, आपल्या मोबाईलवर आपण टाईप करू शकतो. तर हा जो चेंज आहे की रेडिओ घरात आणणं, मला अजूनही माझ्याकडे लॅपटॉप आहे, कॉम्प्युटर आहे, पण त्याला हात लावताना 10 वेळ विचार करतो, कारण रेडिओचं बटन तुटलं म्हणून वेदम मार खाल्लेला आहे. तर त्यामुळे आपल्या हातून मोडेल हे जे बालपणी डोक्यात गेलेले, तर ते होतं. त्यामुळे कॉलेजमध्ये पण हे असे वेगवेगळ्या कॉलेजची मुलं भेटली, त्यांची आंदोलनं केली, मी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. पण तो काळ पण वेगळा होता. म्हणजे इंदिराजींचा काळ, साधारण आम्ही कॉलेजमध्ये होतो तो इंदिराजींचा काळ होता. त्यावेळेचं राजकारण, विद्यार्थी राजकारण वेगळं होतं, आताचं वेगळं आहे. म्हणजे नियम मोडणं हे लोकांना गुन्हा वाटायचा. आता जो उठतो तो बोलणार काय, बाबासाहेब आंबेडकरने, संविधानने आम्ही अधिकार दिले. म्हणजे संविधानाने पार्लमेंट बनवलं ना, विधिमंडळ बनवलं, त्यांनी कायदा बनवला. तो कायदा पाळणं म्हणजे संविधानाचा सन्मान आहे. तुम्ही तो कायदा मोडणार, तुम्ही कायदा बनवा, आम्ही तो मोडणार. तो कायदा बनवण्याची जी संस्था आहे, त्या संस्थेने जो नियम बनवलाय, कायदा बनवलाय, तो पायदळी तुडवण्याला जर तुम्ही संविधान म्हणत असाल तर ती संविधानाची विटंबना आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो की हिंदू कोड बिलावरून बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर आपण राजीनामा का देतो हे सांगण्याचा आणि त्यासाठी भाषण करण्याचा त्या मंत्र्याला अधिकार असतो. तर बाबासाहेबांनी ते भाषण तयार केलं होतं, पण नियमानुसार 2 तास आधी त्याचा तर्जुमा द्यायला पाहिजे, तो दिलेला नव्हता. म्हणून तेव्हाचे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे उपसभापती अनंत शयनम अय्यंगार, त्यांनी बाबासाहेबांना भाषण करायची परवानगी नाकारली. ते म्हणाले तुम्ही तर्जुमा ठेवू शकता पाटलावर, पण तुम्हाला बोलायला देणार नाही. तर बाबासाहेबांनी तो सबमिट केला आणि ते निघून गेले. बाहेर पत्रकारांना तो तर्जुमा दिला, पण त्यांनी सभागृहामध्ये व्यत्यय आणला नाही. आज त्याच बाबासाहेबांचं नाव घेतात आणि जो काय संसद भवनामध्ये धिंगाणा चालतो तो नुसता संविधानाचा नाही, तो बाबासाहेबांचं नाव घेण्याचाही अपमान आहे. तुम्ही पुढे आर्किटेक्चरला गेला, पण मग पत्रकारितेकडे कसे वळला? झालं होतं की आम्ही त्यावेळेला एक आमचा जो ग्रुप होता त्याने एक आंदोलन केलं होतं की अवकाशयान जातं, अवकाशयानामध्ये माणूस जातो, तर मग माणूस तिथे 10 दिवस राहतो, ते यान हे सुद्धा घर आहे त्याच्यासाठी 10 दिवस. तर मग तिथे कुठल्या कंडिशन मधली व्यवस्था आणि रचना पाहिजे हे आम्हाला कुठे शिकवताय तुम्ही शिकवताय ते आर्किटेक्चर 100 वर्ष जुनं आहे, हा दावा होता. आणि योगायोग आता मला तर नाव आठवत नाही, जोशी म्हणून काय कोणतरी ली कर्बुझियर बरोबर सहकार्य केलेले एक आर्किटेक्ट होते, ज्यांचं अहमदाबादला स्कूल ऑफ प्लॅनिंग म्हणून होतं. आणि त्यांना हे कळल्यावर ते मुंबईला आले, आम्हाला भेटले, आणि त्यातून मी विद्यार्थी चळवळीत आलो की जे तुम्ही शिक्षण देताय त्या शिक्षणातून आम्ही जेव्हा पूर्ण होऊन बाहेर पडू तेव्हा ते समाजाला उपयोगीच नसणार आहे. तर यावरून ते आंदोलन झालं होतं आणि तिथून मी विद्यार्थी चळवळीत ओढला गेलो. आणि मी त्या सगळ्या आंदोलनाच्या बातम्या, त्या काळात आजच्यासारखे पत्रकार गावभर फिरायचे नाही,
तुम्हाला हाऊस असेल, तुम्ही आणून बातमी दिली तर ते छापायचे. महत्वाच्या ठिकाणी एखाद्या वर्तमानपत्रामध्ये 4 किंवा 5 रिपोर्टर असायचे. म्हणजे महापालिका, मंत्रालय, विधानसभा आणि मग क्राईम अशा 4-5 बीट होत्या. त्या पलीकडे म्हणजे मला आठवतं कम्युनिस्ट पार्टीचे गंगाधर चिटणीस म्हणून गिरणी कामगार युनियनचे सेक्रेटरी होते. ते बिचारे तिकडे आंदोलन करायचे, मोर्चा काढायचे आणि नंतर मराठ्यात येऊन बसायचे, स्वतःच बातमी लिहून द्यायचे आणि ती बातमी काटछाट करून जी काय असेल ते आम्ही छापायचो. आजच्यासारखं त्यांच्या मागे कोणी फिरत नव्हतं. तर मी त्या बातम्या विद्यार्थी आंदोलनाच्या मी मराठामध्ये वगैरे इतरत्र नेऊन द्यायचो. तर मराठातले तेव्हाचे जे सिनियर होते ते म्हणाले, तू चांगलं लिहितो, तू पत्रकार का होत नाही? म्हणून ते इतके मागे लागले की एका दुसरं हे करत करत म्हणलं चला आपण हे करू. ते बोंबललं तिकडे आर्किटेक्चर, 3ऱ्या वर्षांत आर्किटेक्चर बोंबललं आणि मग आर्ट्स करायचं म्हणून मी रुपारेलमध्ये जॉईन झालो. पण तेही पूर्ण केलं नाही. एक स्टेज अशी येते, म्हणजे मला का कोण जाणे असं वाटलं त्यावेळेला की माझी परीक्षा घेऊ शकेल अशी युनिव्हर्सिटी नाही आहे असं वाटलं आणि मी काहीही पूर्ण केलं नाही. 1 वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा केलं होतं, 2 वर्ष आर्ट्स केलं, 3 वर्ष आर्किटेक्चर केलं आणि मग म्हटलं. पण आमचा विरोधाभास असा आहे की माझी बायको ही थ्रू आउट मेरिट लिस्टमध्ये आलेली आहे आणि मी एकही कोर्स कुठला पूर्ण न केलेला आहे. तर ते होतं त्याला काय म्हणून. तर आम्ही जेव्हा आमचं लव्ह मॅरेज झालं, प्रेमविवाह, तेव्हा रुपारेलच्या सगळ्या प्रिन्सिपॉल पासून सगळ्यांना धक्का बसला ही 2 डोकं कशी काय एकत्र आली, असं ते होतं. पण तो योगायोग असतो भाग सगळं. जम्बोजेट सुई अप्पा वडावकर गात असतात, त्यावेळेला तुम्ही लिहिलंय? हा, ते मी लिहिलं असं नाही, ते गुणगुणताना झालेलं आहे गाणं. ते झालं होतं असं की आशीर्वाद नावाचा सिनेमा आला होता अशोक कुमारचा आणि त्याच्यामध्ये हरिंद्रनाथ चट्टोपाध्यायचं ते गाणं आहे, रेलगाडी झुक 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 झुक. ते मला खूप आवडलं आणि मी 7 वेळा सलग रोज बघून ते गाणं पडद्यावर वाजत असताना पाठ केलं होतं आणि मी ते म्हणायचो. तर जया दडकर म्हणून माझा एक मित्र होता आर्किटेक्ट, तर तो मला म्हणाला की साले हे काय, आता जम्बोजेट नवीन आलं. तेव्हा 72 मध्ये पहिलं जम्बोजेट एअर इंडियाने खरेदी केलं आणि ते आलं होतं आणि त्याचा खूप गाजावाजा, सगळ्या बातम्या मोठ्या झाल्या होत्या. तो म्हणाले जम्बोजेटवर काहीतरी कर. तर ते जम्बोजेट असं म्हणत मी हे केलं. पण पुढे काय मी काय गायक नव्हतो किंवा कवी वगैरे पण नव्हतो. पण तो आमचा उज्ज्वल वडावकर, अप्पा वडावकर जो संगीतकार आहे, तो वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रामध्ये वाद्य वाजवायचा, हे करायचा. तर ते त्याने एका कार्यक्रमात म्हटलं आणि ते इतकं तिकडे त्या ऑर्केस्ट्रात क्लिक झालं की तो म्हणायला लागला. आणि मग तो मित्र आहे त्याच्या घरी गेलं की तो माझ्या डोक्यावर बसायचा. असं करत करत त्याच्यामुळे 10 कडवी त्याची लिहिली गेली, ती मला आत्ता पण पाठ नाही. आत्ताच त्याचा 75चा सोहळा झाला, तिथे त्यांनी ते गाणं म्हटलं आणि मी परत त्याची चूक काढली की तू पहिलं कडवं विसरलेस आणि ते माझा अजून पाठ आहे म्हटल्यावर अनेक जण हैराण झाले. पण तो योगायोग असतो. ते आता ज्याला रॅप म्हणतात तसं ते रॅप आहे. या शब्दांना स्वतःच रिदम आहे, स्वतःचा. घराला धडक, दाराला सडक, पकडली गाडी, निघालो तडक. ते शब्दाचे उच्चार आहेत, त्याच्यातच त्याची चाल आहे. थोडस म्हणा. नाही, माझा आवाज तेवढा राहिलेला नाही. पण जम्बोजेट मुंबई लंडन प्रवास थेट, लंडन मुंबई प्रवास थेट, जगलो वाचलो पुन्हा भेट, जम्बोजेट जुई. असं घराला धडक, दाराला सडक, पकडली गाडीने, निघालो तडक, विमानतळावर ठोकला तळ, भारत सोडून काढला पळ, उंच आकाशामधले ढग, चमकून पाहते सारे जग, भेदून गेले एक विमान, पंखावरती घेऊन ताण, पंखाला त्या पंखे होते, विमानाला शेपूट होते, वायुसागरी तरते भेट, जम्बोजेट. पण ते योगायोग असा होता की मग मी पत्रकार पण होतो ना, तर त्याच्यात एक वेळ अशी आली, त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल तर हे जे अल फताहवाले होते ते विमानाचं अपहरण करायचे आणि ती विमानं सगळी बैरूटला नेली जायची. तर तो एक त्याच्यावर एक कडवं गेलं. सगळं सारं होतं शांत, विमान होतं आकाशात, त्यात होता माथे फिरू, त्याचं काम झालं सुरू. तो म्हणाला पायलटला, विमान वळव बैरूटला, सारे प्रवासी ठेवतो ओलीस, आत्ता काय करील पोलीस, विमान उतरव त्या शेतात, पिस्तूल आहे या हातात, त्यात आहेत 6 बुलेट, जम्बोजेट. मग त्याचा पुढचा एक राजकीय भाग असा आला की जनसंघ, हे सगळे समाजवादी, हे सगळे इंदिरा गांधी विरुद्ध एकजूट झाले. तर तो पण भाग त्याच्यात आला. तर त्याच्यात एक प्रवासी समाजवादी, त्याच्या अंगावरती खादी, त्याला झाला भलता खेद, त्याने केला तीव्र निषेध, पत्र काढून म्हणतो त्यात, छेछे हातर अधपात, रोजच घडती असे प्रकार, बदलो ये सरकार, माथे फिरवणं समाजवादी, काँग्रेसला पर्यायी आघाडी, बनवू जॉईंट कॅबिनेट, जम्बोजेट असं ते वाढत गेलं. पण या जम्बोजेटमुळेच तुमच्या प्रेमाचं पण जम्बोजेट उडालं का?
नाही नाही, त्याचा काही संबंध नव्हता. इनफॅक्ट काय होतं की माझी बायको जी आहे ती त्या काळात 11वी SSC होती, ती येऊन ती रोहियाला जॉईन झाली. तर त्या रोहियाला त्यांचा पहिला दिवस कॉलेजचा होता आणि त्याच दिवशी मी तिथे उपोषण केलं आणि कॉलेज बंद पाडलं होतं. त्यामुळे तिच्या आयुष्यातला पहिला कॉलेजचा दिवस बुडाला म्हणून तिने मला खूप शिव्या घातल्या होत्या. ओळख नंतर झाली, पण तिने सांगितलेला हा किस्सा आहे की पहिला दिवस माझा कॉलेजचा तू बुडवलेलास. वेगळं कारण होतं, संप झाला होता वगैरे. पण त्याचा ह्याच्या पण हे गाणं तिला नंतर माहिती होतं, तिला ते आवडलेलं होतं. पण हे मला वाटतं रेकॉर्ड न झालेलं आणि 50-55 वर्ष सतत नव्या पिढीकडून पुढे गेलेलं गाणं आहे, जे रेकॉर्ड कधी झालं नाही. तुम्ही मराठामध्ये गेलात 1969 मध्ये, तर त्यावेळेला अत्रे नव्हते. काय परिस्थिती होती, म्हणजे मराठाची परिस्थिती काय होती आणि काय तुम्हाला, म्हणजे हे जे पत्रकार होते, ज्येष्ठ पत्रकार सर्व, त्यांचा प्रभाव कसा होता? नाही, अत्रे हे मुळातच मनस्वी माणूस होता ना अत्रे. आणि त्यामुळे एक कंपनी होती, तिथे एक वर्तमानपत्र चालत होतं, एक प्रोडक्शन निघत होतं, लोक नोकऱ्या करत होते, मॅनेजमेंट होती सगळी. पण अत्रे ही व्यक्ती अशी होती आणि कुटुंब प्रमुख असल्यासारखं, आणि त्यामुळे तो परिवार होता. आणि मला वाटतं त्यावेळेला अत्रे गेले आणि अत्रेंच्या सगळी प्रॉपर्टी किंवा मराठा किंवा जे काय सगळं होतं त्याच्या मृत्यूपत्राचा काहीतरी वाद झाला होता. आणि कॉम्रेड डांगे आणि आणखीन काहीतरी 4-5 लोक होते, त्यांच्यासाठी अत्रेंनी मृत्यूपत्र करून ठेवलं असा दावा होता. मग अत्रेंची मुली 2, मला वाटते मीना देशपांडे आणि शिरीष पै. शिरीष पैंनी संपादक म्हणून काम सुरू केलं होतं आणि त्या लोकांनी कोर्टात दावा केलाय मृत्यूपत्र खरं नाही. आणि मग त्यातून वाद असा झाला की तिथे जे काही कम्युनिस्ट विचारसरणीचे होते त्यांच्याकडे संशयाने बघितलं गेलं असेल किंवा वाद झाला असेल, असा एक ग्रुप बाहेर पडला मराठातून, इतर वर्तमानपत्रांनी गेला. आणि त्यामुळे जी पोकळी निर्माण झाली त्याच्यात त्यांनी नवे लोक घेतले, काही अनुभवी बाहेरचे आले, काही नवीन आले. पण अत्रेंचं खासियत असं होतं, मी त्या संस्कारात वाढलो अत्रे गेल्यानंतर. तर मराठा आजही 50 वर्ष झाली, 75 मध्ये मराठा बंद पडला, आता 50-51 वर्ष झाली. पण मी मराठा का सांगतो की त्या मुशीतला, त्या वंशातून मी पत्रकार झालेलो आहे, वंशावळीमध्ये. तर तिथला कंपोजिटर पण पत्रकार होता, तिथला शिपाई पण पत्रकार होता. म्हणजे मोहन सावंत नावाचा माझ्या वेळेचा शिपाई मला आठवतो की मी सकाळी लवकर न उठणार आहे, तर अनेकदा तो काय करायचा, कुठल्याही क्राईम रिपोर्टरचा फोन आला की तो नोट्स घेऊन ठेवायचा आणि तो सांगायचा मला की याने असं असं सांगितलंय, त्याने असं असं सांगितलंय, आणि मग त्याच्यावरून बातम्या केलेल्या. म्हणजे तो प्यून असो, तो कंपोजिटर असो, तो प्रूफ रीडर असो, ते सगळेच्या सगळे एक आपण या वर्तमानपत्र हे माझं आहे. म्हणजे मला अनेकदा हेडिंगमध्ये इकडे तिकडे चूक झाली, आताचं हेडिंग सोडून द्या, पण त्यावेळेला कसा तो खेड्यांचा टाईप होता, त्या खेड्यांच्या टाईपामध्ये 36 पॉईंटमध्ये तुम्ही दिलं तर 2 कॉलममध्ये इतकी अक्षरं बसतात, त्यामुळे ती अक्षरं डोक्यात ठेवून ते अक्षर हेडिंग करायचं इतकं होतं. आणि त्यामुळे जरा इकडे तिकडे झाले की ते कंपोजिटर पण आबरू काढायचे, तुम्हाला कोणी संपादक केलं. कधी कधी कंटिन्युएशनचं हेडिंग दुसऱ्या पानावर कंटिन्युएशन गेलं, ते हेडिंग परस्पर करायचे आणि म्हणजे हे बरोबर आहे की नाही बघा. म्हणजे सगळ्यांचे संस्कार होते. मी जेव्हा पत्रकार झालो ना, तर मला फक्त माझे सिनियर होते त्यांच्याकडूनच नाही, या सगळ्यांकडून संस्कार झालेले. म्हणजे दत्तू आंबेडकर आमचे फोटोग्राफर होते, पण दत्तू आंबेडकर हा पण आम्हाला काही काही गोष्टी समजवायचा, शिकवायचा. भाऊ, हाच अनुभव पण मी दूरदर्शनमध्ये घेतला. आमचे पिऊन आम्हाला सांगायचे, मॅडम हा शब्द काहीतरी चुकीचा वाटतो. खरंच हे त्या संस्थेचं एक मोठेपण असतं. आणि ते म्हणजे अत्रे हे व्यक्तिमत्व असं होतं की तो बाप आहे सगळ्यांना, आणि बाकी सगळी मुलं होती त्याच्यापासून घेऊन त्याच्या पठडीत तयार झालेली माणसं होती. आणि हे मी फक्त त्यांचं नाही सांगणार, अत्रे हे एका बाजूला तुम्ही घ्या की ज्यांचं एक वाक्य आहे अत्र्यांचं की पत्रकारिता हा धर्म असला तरी धंदा म्हणून करावा लागतो. आता ह्याच्या गंमत आहे की समांतर रुळावरून गाडी चालते, ते रुळ जवळ येऊन चालत नाही, दूर जाऊन चालत नाही. त्यामुळे धंद्याच्या आहारी जाऊ नका किंवा तत्वांच्याही आहारी जाऊ नका, दोन्हीचा बॅलन्स ठेवा, मध्यम मार्ग. आता हे सांगणारा अत्रे यांच्यासारखा प्रचंड पंडित बुद्धिमान माणूस. आणि दुसरीकडे मी तुम्हाला सांगेन, माझ्या सहवासात आलेले मी ज्याला आता पुण्यनगरी वगैरे म्हणतात, तो जो ग्रुप आहे त्यांचं चौफेर म्हणून दैनिक सुरू केलं 1 मे 94 मध्ये त्यांनी. मग पुढे आम्ही 94च्या शेवटी आपला वार्ताहर म्हणून मॉर्निंग डेली सुरू केली. दोन्ही वेळेला मी संपादक होतो. तो मुरलीधर शिंगोटे, आता ते पण हयात नाही, शिंगोटे वारले,
पण तो माणूस, त्याला 4 अक्षरं लिहिता येत नव्हती, पण तो वर्तमानपत्र आणि ते हेडिंग किंवा बातमी याच्यावर कुठला पेपर किती खपू शकतो याचा त्याचा अंदाज बाप होता. टाइम्सच्या किंवा एक्सप्रेसच्या सर्क्युलेशन मॅनेजरला अंदाज येणार नाही तेवढा त्याला यायचा. मला शिंगोटेंची आठवण मी तुम्हाला मुद्दाम एकदा मी या वार्ताहरचं हे करायचो, तर तो माणूस माझ्या मागे लागला, उद्या आषाढी आहे, आषाढीवर हेडलाईन करा. म्हटलं अशी हेडलाईन करता येते का? म्हटलं काय असलं काय होत नाही. नाही, आषाढीवर हेडलाईन करा. त्यांनी माझं डोकं खाल्लं. शेवटी मी चिडलो, बाहेर जाऊन बसा, नाही तर मी जातो. नाही जातो, पण तुम्ही करा. आणि मला डोकं चाललं, मी पंढरीच्या वारीवर हेडलाईन काय करायचं? भयंकर अस्वस्थ असायचं. कारण तो उत्तम विक्रेता होता, त्याला लिहिता येत नव्हतं, वाचता फारच, पण पेपर वाचला गेला पाहिजे, विकत घेऊन वाचला गेला पाहिजे, यावर त्या माणसाची इतकी प्रचंड श्रद्धा होती की त्याने 3 मराठी, 2 हिंदी, 1 तमिळ आणि 1 कानडी 7 वर्तमानपत्र चालवली, ज्याला धड मराठी लिहिता वाचता येत नाही, पण वर्तमानपत्र विकलं जाणं याच्यावर किती प्रचंड श्रद्धा होती. तर सांगायची गंमत अशी की त्यानं म्हणलं असं, आणि मी पेपर चालवत होतो 2-3 दिवस, त्या अचानक 3 दिवसापूर्वीची मला बातमी बघायला मिळाली, चंद्रभागेला पूर आलाय आणि यंदाची आषाढी होईल की नाही असे ठेवते. मग बातम्या बघतो तर पूर ओसरलेला आहे. मग मी त्याच्यावर हेडलाईन केली की भक्तांचा पूर बघून चंद्रभागेचा पूर ओसरला, आणि त्याने त्यावेळेला ते 30,000 कॉपी जास्त छापून विकून दाखवल्या. कमाल आहे. कौतुक बघा ना, ज्या माणसाला एक बातमी लिहिता येत नाही त्याला ती हेडलाईन, त्यातली अक्षरं, त्यातले शब्द, ह्याची काय जाण होती, पण स्वतःला काही लिहिता येत नव्हतं. पण कुठलं हेडिंग वाचक उचलतो त्याविषयी तो किती अभ्यास असेल त्या माणसाचा. तर आता हे 2 टक होते ना, अत्रे ज्यांच्या मुशीत मी तयार झालो, आणि हा दुसरा संपूर्ण अडाणी माणूस, पण दोघांकडूनही जर्नलिझम शिकलो. मुळात काय असतं माहिती का, मी नेहमी सांगतो की तुम्ही शिकायला तयार असलं पाहिजे. जग तुम्हाला शिकवत असतं, तुम्ही ते शिकायला तयार आहेत की ना हा प्रश्न असतो. आपण राजकारणात असो, सार्वजनिक जीवनात असो, मला असं वाटतं की अनेक माणसं अपयशी ठरतात ना, कारण त्यांना शिकायचं नसतं. जग शिकवत असं, पदोपदी तुम्हाला जग शिकवत असतं. मी आता उदाहरणार्थ पॉलिटिकल बोलायचं नाही म्हटलं तरी बोलावं लागतं की तुम्ही उद्धव ठाकरे बघा आणि एकनाथ शिंदे बघा, एकाच शिवसेनेत, एक बापाचा लेख आहे, दुसरा फॉलोअर आहे, पण तो जे बाळासाहेबांकडून संयम आणि शिकू शकला एकनाथ, ते उद्धवला नाही शिकता आलं. दोघांसाठी म्हणजे अर्जुन आणि एकलव्य म्हटल्यासारखं आहे नाही, हा घरातला आहे, तो दारातला आहे, पण तो जितकी शिवसेना समजू शकला आणि पुढे घेऊन जाऊ शकलाय, याला होती ती चालवता आली, कारण याला शिकायचं नाही आणि त्याला शिकायचंय. बाळासाहेबांनी राजकारणामध्ये जी लवचिकता दाखवली, तोड नाही त्याला. तुम्ही मालवणीमध्ये पण होतात, आता बाळासाहेबांचा विषय निघालाच आहे, तर त्यांच्याविषयीचा अनुभव. मी 4 वर्ष होतो, झालं होतं असं की 1985ला जेव्हा पहिल्यांदा सत्ता त्यांच्या हातात आली महापालिकेची, तेव्हा त्यांनी, तोपर्यंत मार्मिकच होता आणि मार्मिक शिवसेनेचं मुखपत्र होतं, किंबहुना मार्मिक मधून शिवसेना आली असं म्हटलं तरी चुकीचं होणार होतं. तर मग त्यांनी असं ठरवलं होतं की ते नव्या फॉर्मॅटमध्ये काढायचं. तर मग ते 2-3 महिने त्यांनी मार्मिकचा वाढदिवस झाला आणि ते बंद ठेवून नव्या फॉर्मॅटमध्ये आणायचं असं चाललं. मग पंढरीनाथ सावंत म्हणून माझा एक सहकारी होता, जो पूर्वी प्रबोधनकारांकडून पत्रकार झाला, कंडक्टरचा पत्रकार झाला असा होता. तर तो म्हणाला की जरा आपण नवलकरांनी भेटायला बोलवलं, चल जाऊन येऊ. तर नवलकर मला म्हणाले की असं चाललंय म्हणे, तुमच्या काय आयडियाज आहे तुम्ही सांगाल का? म्हटलं सांगू, 2 दिवसांनी भेटू. पण 2 दिवसांनी ते म्हणाले चला आपण मातोश्रीत जाऊ. आम्ही बाळासाहेबांसमोर सगळी माझी जी काय आयडिया होती ती मांडली. तर त्यांना मी म्हटलं एक लक्षात ठेवा, हे जर एका पक्षाचं मुखपत्र आहे तर हे जनरल साप्ताहिक होऊ शकत नाही. म्हटलं एक तर हे तुमच्या शिवसैनिकांसाठी असलं पाहिजे किंवा शिवसेनेच्या शत्रूसाठी असलं पाहिजे, मधला वाचक नाही. म्हटलं टाइमपास म्हणून वाचणारा तुमच्यासाठी नाही आहे. आणि मग त्या दृष्टीने हे करता येईल. आणि आम्ही सुरू केलं आणि चांगलं चालू झालं. 4 वर्षानंतर मी तिथून बाहेर पडलो. तो माझा स्वभाव आहे, म्हणजे 29 नोकऱ्या सोडल्यात, लहान मोठ्या, अगदी 15 दिवसापासून 5 वर्षापर्यंत असं पटलं नाही, तिथून बाहेर पडलो, भांडत बसलो नाही. पण मार्मिकमध्ये बाळासाहेबांचं मी कौतुक एवढ्यासाठी करीन की त्यांनी कधीही ढवळाढवळ केली, कधी. म्हणजे एक प्रसंग असा होता की मला एक विषय लिहायचा होता आणि नवलकर म्हणाले नको म्हणे, पार्टी लेवलवर प्रॉब्लेम.
तर मी साहेबांना फोन केला, म्हटलं मला असं नाही म्हणे ते नेत्यांनी ठरवलंय त्याच्याबद्दल बोलूच नाही. पण म्हटलं मला काय म्हणायचं ऐकून घ्या ना तुम्ही. पण ठीक आहे म्हणून उद्या सकाळी मी मातोश्रीवर गेलो आणि त्यांना सांगितलं. म्हणजे दत्ता सामंत आणि शरद जोशी हे एकत्र येत होते आणि म्हटलं हा विरोधाभास आहे, हा विरोधाभास आहे. दोघे एकत्र येणं हीच विकृती आहे. कारण एक म्हणतो तुम्हाला लुटायचं त्यांना लुटा, पण प्रॉफिटमध्ये आम्हाला हिस्सा द्या, तो दत्ता सामंत आहे. आणि दुसरा म्हणतो खेडूतांना लुटू नका. म्हटलं हा विरोधाभास आहे. अरे फसला झोड त्यांना. म्हटलं मग तुमच्या नेत्यांना सोडून द्या म्हणून. बरोबर आहे. म्हणजे त्यांना पटलं ना तर त्यांनी अडवलं नाही, पार्टी बिर्टी नाही. ते म्हणाले मतं तिथे येत जाऊन दे, निवडणुकांचा विषय नंतर असतो. आणखीन काही त्यांच्या आठवणी? खूप आहेत. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माणसं मोठी कशी असतात. एकदा माझ्या त्यांच्याशी बोलताना फटकन माझ्या तोंडून गेला, अण्णाला मध्ये पडायला कोणी सांगितलं. अण्णा म्हणजे SM जोशी. तर मी अण्णाला म्हणालो. ते भयंकर खटकलं नाही. तू काय बोललास? म्हटलं काय बोललो? मी म्हणजे SM बद्दल बोलतो. हो पण तू काय बोललास? म्हटलं अण्णाला म्हणाला असतो. म्हणजे पायाजवळ बसायची लायकी तुझी काय माझी काय? SMच्या पायाजवळ बसायची आपली लायकी नाही. राजकीय भूमिका वेगळ्या, पण माणूस मोठा आहे. आयुष्यामध्ये इतक्या प्रचंड संधी होती, आमिष होती, त्यातून साधू वृत्तीने जगणं अशक्य असतं भाऊ. आपली पायाजवळ बसायची नाही. हा जो समोरच्या व्यक्तिमत्वाचा मोठेपणा समजावणं अप्रतिम. नाही, हा धडा खरं सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आज जे काय सोशल मीडियावरती जे चालू असतं काही वाटेल ते काय ते माझं मधुलिमनच्या बाबतीत. मी मधुलिमनची मुलाखत घ्यायला आलो. 72 सालची गोष्ट आहे. एका पुण्याच्या दिवाळी अंकासाठी. तर ते बोलत होते. तेव्हा काय टेप रेकॉर्डर वगैरे नव्हते, आम्ही नोट्स घ्यायचो ना. तर ते मी लिहित होते तर लक्ष होतं मधुलिमन. तर ते पाकिस्तान तो भुत्तो ला असं मी म्हटलं. ते म्हणाले काय लिहिले? ते भुत्तो विषय नाही इथे लिहिलंय काय? पुणे एका देशाचे पंतप्रधान आहेत. भले शत्रू देश आहे पण ते पंतप्रधान आहेत. ही मोठी माणसं त्यासाठी होती ना. तुम्ही राहुल गांधीचं वो मोदी करायला लागाल तर आपोआप खाली ते पाझरतं. शेवटी नेता म्हणून जेव्हा तुम्ही आदर्श असता तेव्हा तुम्ही जर मुख्यमंत्री होण्यासाठी मतमोजणी संपल्यावर 1 तासात पलटी मारत असाल तर तुमचे आमदार नगरसेवक आपापल्या पातळीवर तेच करणार ना. आज जेव्हा तुम्ही बघताय त्याचं कारण ते आहे की तुम्ही अडवून बसलात. तुम्ही कालपर्यंत मतमोजणीपर्यंत युतीत होतात आणि मला ऑप्शन उघडे तर ते म्हणतात निकाल लागला आता आमचे ऑप्शन्स ओपन आहेत. मग त्यांना तुम्ही दोष कसा देणार? तसं नाही दोष देत. तर ती मोठी माणसं का होती? म्हणजे मला आठवतं 99 साली ज्या वेळेला मध्ये त्यांनी विधानसभा लोकसभा एकत्र केल्या ना त्यावेळेला आणि युतीच्या थोड्या जागा कमी झाल्या तर भाजपवाले अडून बसले होते की शरद पवारांना आपल्या सोबत घेऊ. ते बाळासाहेब म्हणाले नाही, मी लोकांना मतदाराला मी शरद पवारांना शिव्या घालून मतं घेतलेली आहेत. मी त्याच्याबरोबर सत्तेत बसणार नाही. आणि त्यामुळे ते अडून बसलं. PC अलेक्झांडर हे राज्यपाल होते. ते सांगत होते या शपथविधी उरकून घ्या. तोपर्यंत विलासराव देशमुख विरोधी नेता म्हणून निवडले होते काँग्रेसने, गटनेता म्हणून. मग पॉलिटिकल प्रेशर, त्याच्यानंतर पत्रकारांचा दबाव, तो माहोल बनवला गेला. शेवटी बाळासाहेबांनी अडवाणींना फॅक्स पाठवला की मी मतदाराला सांगितलेलं आहे मी पवारच्या विरुद्ध बोललोय, मी त्याच्याबरोबर सत्तेत बसणार नाही, पण मी तुमच्याबरोबर युती म्हणून निवडणूक लढवली आहे तर मी तुमच्याही बरोबर राहणार आहे. तेव्हा तुम्हाला जर पवारांबरोबर सरकार बनवायचं असेल तर बिंदास बनवा, मी बाहेरून पाठिंबा देतो, पण मी सत्तेत भागीदारी करणार नाही. किती 2 टोक आहेत बघा पिता पुत्रांमध्ये. एक मुख्यमंत्री पदासाठी असलेली युती मतदाराची मतं पायदळीत उडवतो आणि दुसरा म्हणतो सत्तेत भाग. ठीक आहे आपण काँग्रेस विरुद्ध लढलोय पण तुम्हाला सरकार बनायचं, तुम्ही पवारांचा पक्ष बनवा, मी बाहेरून सपोर्ट देईन, मी सत्तेत येणार. हा जो फरक आहे इथे मग माणूस मोठा किती आहे हे कळतं, लालची आहे की नाही कळतं. आणि जोपर्यंत अशी माणसं समाजात असतात तोपर्यंत सावरकरांवरची श्रद्धा राहते. हा माणूस उगाच कोणासाठी तरी काहीतरी मिळणार म्हणून त्यांनी एवढे यातना सहन केल्या ना. सावरकर हा माणूस वेडा नव्हता. हे अशी माणसं कुठे कुठे भेटतात ना जगण्यात तेव्हा ती श्रद्धा आपली वाढत जाते. नाही तर बदमाशांचंच जग असतं. पण कोणतरी त्याग करतोय, तो का करतोय ह्याच्याकडे तुम्ही बारकाईने बघितलं
तर आपल्या आसपास वावरणारे शेकडो सावरकर आपल्याला मिळतात, ते फार मोठे नसतील, पण ते आपापल्या पातळीवरती सावरकरी मानसिकता, सावरकरी भूमिका घेऊन पुढे जगत असतात. आपल्याला ते शोधता आलं तर हे जग खूप सुंदर करते. ते सुंदर होईल असं वाटतंय तुम्हाला भाऊ? हो, तर भूमीत पेपर जग जगतं ना. 10-11 मध्ये अण्णा हजारे वगैरे आंदोलन करत होते, तेव्हा मोदी कोणासमोरही नव्हता. विरोधी पक्ष थकलेले होते. अण्णा हजारे, बाबा रामदेव, केजरीवाल हे आंदोलन करत होते ना. मोदी कुठे होता? भाजप कुठे होता? पण एक माहोल बनल्यानंतर तो समोर आला. म्हणजे मी नेहमी गंमत सांगतो की आपल्याकडे महाभारत, रामायण, गीता पठण वगैरे करतो, पण समजून किती घेतो. संभवामी युगे युगे म्हणजे काय, त्यावेळेला तो येतो. मोदी तसा आला 13 मध्ये. तोपर्यंत मोदी पंतप्रधान ही कल्पना कोणाच्या डोक्यात नव्हती. एवढं की मी 2013च्या जानेवारी ते एप्रिल पुण्यनगरीमध्ये लेखमाला लिहित होतो. त्या लेखमालेवर दबाव आणून काँग्रेसवाल्यांनी ती लेखमाला बंद करायला लावली. त्याचं पुढे पुस्तक झालं. पण मी 2012च्या गुजरातच्या विधानसभा निकालावर आधारित माझं जे आकलन होतं ते म्हणतो की मोदीच का, ते खरं ठरलं पुढे. पण तेव्हा कोणाच्या डोळ्यासमोर नव्हता ना मोदी. पण ती वेळ आली, तो माहोल होता. या देशाने, या देशाच्या लोकसंख्येने, समाजाने ते नेतृत्व आणलं पुढे. म्हणून मला अनेक जण म्हणतात मोदी नंतर काय, म्हटलं आहे कुठेतरी, आपल्याला कुठे माहिती. तो त्यावेळेला येईल जेव्हा ती वेळ येईल. आता त्याची गरज नाहीये, तो दिसणार पण नाही तुम्हाला कल्पना नाही. पण तुमचं ते जे भाकीत होतं की मोदीच पंतप्रधान होणार 14 मध्ये, आणि त्याच्यानंतर तुमची भाकीत त्याच्यावर सगळ्या जनतेचं प्रेम बसलं, तर हा जो विचार आहे किंवा हा जो तर्क आहे त्याचा अभ्यास कसा होतो, तुम्ही कसा करता? नाही, तर्क नाही. मी परत मग माझ्या आईकडे जाईल. तिने माझं कुतूहल मारलं नाही. आज मी 78 वर्ष पूर्ण केलीत ना, तरी माझ्यातला जो चाइल्ड लाईक इनोसन्स आहे, लहान मुलाची जी निरागसता असते, ती माझी आजही शाबूत आहे. म्हणजे लहान मुलाला झुरळ, मुंगी, उंदीर याची भीती वाटत नाही. आपण भीती त्याच्या डोक्यात घालतो. सो इट्स अक्वायर्ड नॉलेज, ते ओरिजिनल नाहीये. कुठच्याही सजीव प्राण्याची भीती वाटण्याचं काही कारण नाही. पण ती भीती येते कुठून? आपण संस्कार म्हणून घालतो ना डोक्यात, त्यातून येते. तर तसं जे आहे हे बघता आलं पाहिजे. आता एक साधं उदाहरण देईन मी, की परवा अजितदादांचा अपघात झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी तो अंत्यविधी वगैरे होता. तो सगळ्या चॅनलवर दाखवला होता. मी इथे माझ्या घरात बसून तो बघत होतो. पण ज्या प्रकारे त्यामध्ये सुप्रिया सुळेंचं वर्तन आहे हे मी बघायला तिकडे गेलो नव्हतो. मी माझ्या घरात होतो. सगळ्या चॅनेलवरून दाखवतो तेच मी बघत होतो. पण सुप्रिया सुळेंची ही बॉडी लँग्वेज आहे, ही अजितदादा गटाला नको तितकं सावध करेल. ही शरद पवार गट आणि सुप्रिया सुळे हे आपला पक्ष काबीज करतील ही भीती अजितदादांच्या सहकार्यामध्ये यातून निर्माण होते. आणि ही बॉडी लँग्वेज पुढे कुठे घेऊन जाईल बघा. 2 दिवसानंतर सगळे बॉडी लँग्वेजवर बोलायला लागले. पण हे बघायला मी कुठे गेलो होतो, ते समोर आहे ही मी बघत होतो. आणि याला मी चाइल्ड लाईक इनोसन्स म्हणतो, की आहे हे माझ्या डोक्यात आहे ते मी बघत नाही. मला दिसतंय ते मी स्वीकारतो. रॉ मटेरियल, तुमच्याकडे गव्हाचं पीठ आणून दिलं आणि हे तांदळाचं पीठ आहे किंवा बेसन आहे म्हटलं तर त्याची भजी नाही होणार ना. आज साधी गोष्ट आहे. तुमच्याकडे रॉ मटेरियलच चुकीचं असेल तर तुम्ही हट्टाने नाही हे बेसन आहे, पांढरं बेसन आलेलं आहे असं युक्तिवाद सुरू होतो. तर ते चुकीचं. त्यामुळे माझे अंदाज नाही, कोणालाही करता येतील, त्यात काही मोठं नाही. मी आत्ताचं उदाहरण देतो की आत्ता जो गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमचा बिहारच्या निवडणुका होत्या, तर ते मी बघत होतो. आणि बिहारच्या निवडणुकांमध्ये मला तिकडे सगळे विचारायचे. मी ऍक्च्युली 6 नोव्हेंबरला पहिला राऊंड झाला, 11ला दुसरा होता. तर मी 6ला संध्याकाळी मुंबईहून जयपूरला गेलो. तर तिथे ते सगळे मला विचारतात आपका क्या अंदाज आहे बिहार. मी सगळ्यांना सांगितलं 150 ते 160 हा माझा अंदाज आहे. तर तिथून 7, 8, 9 ते कॉन्क्लेव्ह होता. 10 तारीखला मी दिल्लीला गेलो. मी दिल्लीला पोहोचलो, घरी पोहोचलो आणि त्याच वेळेला बातमी आली लाल किल्ल्याला बॉम्बस्फोट झाला. माझ्याबरोबर ओमकार चौधरी होते आणि तो पुंडीर होता, ते पुढे गाझियाबादला जाणार होते. तर मी आपलं त्याला फोन करून विचारलं सुखरूप पोहोचला की नाही बाबा, असं तो झालंय. तेवढं नाही, तोडाला क्या होगा कल, तो सेकंड राऊंड आहे. म्हटलं कल बिहारमध्ये बंपर वोटिंग होईल. आणि म्हटलं 8-9% गेलं. तर म्हटलं 150 ते 200 पर्यंत. तो क्या बात कर. दुसऱ्या दिवशी जेव्हा मतदान संपलं, एक्झिट पोल आले, कोणीही नाही, मी एकटाच 200 बोलणार होतो.
एक मला वाटते ब्रह्मनाथकर म्हणून सर्वे घेणारा त्याने केलं होतं. पण बाकी जे सगळे होते तर ते हिंदीवाले म्हणाले कमाल येतो घर में बैठते हे कहाचे आकडे आणतात. तर मग मी त्यांना सांगितलं की हे मी कुठून शोधतो, माझा स्वभाव आहे मी याचा कान काढतो त्याला लावतो, त्याचा पाय याला लावतो, असे ज्या वेगवेगळ्या बातम्या त्या एकत्र जोडून मी त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो. एक तो कुठल्या तरी चॅनेलवर माहोल क्या आहे म्हणून एक कार्यक्रम करतो. तर त्याचा एक बिहार मधला कार्यक्रम मी बघत होतो. एक 10, 12, 15 मुली युनिफॉर्म मधल्या शाळेच्या, त्यांच्याशी तो बोलत होता आणि तो विचारत होता की क्या होगा चुनाव में ये मोदी वगैरे सगळं बोलत होता. तो पटकन तेजस्वीचं नाव आल्यावर त्या मुली म्हणाल नाही नहीं नहीं हमको तेजस्वी नहीं चाहिए, किसी भी कीमत पर तेजस्वी नहीं. तो म्हणाला क्यों, नाही हमको 4 बजे के पहिले घर में नहीं बनना है. आता ही गोष्ट मोदी बोलत होते, पण या मुली ज्या शाळकरी होत्या त्या नक्कीच तिकडे गेलेल्या नव्हत्या. मग जंगलराज, संध्याकाळी मुलींवर अत्याचार, हे ह्या मुलींपर्यंत पुढे आलं. तर ते जे काही त्या बोलत होत्या शाळकरी युनिफॉर्म मधल्या मुली होत्या, 12, 14, 15च्या वयाच्या मुली, म्हणजे त्या मतदार नव्हत्या. तर त्यामध्ये ते बघितलं मी आणि त्याच्यात त्याने नंतर त्या रिपोर्टरने सांगितलं की या मुस्लिम मुली आहेत. तो मला धक्का होता की या मुली शाळकरी आहेत, या मोदीच्या सभेला गेलेल्या नाहीत, त्या मुस्लिम आहेत. मग यांच्या डोक्यात संध्याकाळी 4 वाजता हमको भी शाम को घुमना आहे वगैरे, म्हणजे याचा अर्थ यांच्या घरात आई, मावशी, आत्या कोणतरी असं बोलतायत आणि ज्या अर्थी त्या बोलतायत त्या अर्थी तेजस्वी येऊ नये यासाठी निदान 25 ते 30% मुस्लिम महिला उलट्या बाजूला मतदान करू शकतात आणि तेवढा फरक पडला तरी लालूचा पक्ष 12च्या भावात जातो. हे लॉजिकल कन्क्लुजन आहे. त्यासाठी मला तिकडे जायला लागत नाही, हे मी बघतो. आणखीन एक गोष्ट सांगतो की असाच एक कुठचा तरी रिपोर्टर होता, तो म्हणजे अंजुम काय कोण आहे असं माहिती, ते साधारण 50-60ची बाई, तिला तो म्हणाल हो गया वोटिंग किसको दिया, म्हणाले मोदी को दिया, हम तो मोदी वाले हैं. तुम्हाला कौन से चुनाव चिन्ह पर दिया, मतलब तीर, तुम्हाला तीर तो मोदी का है नहीं, कैसे मोदी का ही है तीर. तो म्हणाला अरे मोदी का तीर नहीं, मोदी का तो कमल है. तो म्हणाले नाही इधर मोदी का तीर है. ती म्हातारी बाई साठीतली सांगते. आता इथे हे बघून तुम्ही थांबून नाही चालणार की एक 60ची बाई आहे, ती काय नवखी तरुण मुलगी किंवा पोरगा नाहीये. त्या बाईची मतं पक्की असतात आणि तिला कन्व्हिन्स करणं की बाकीच्या ठिकाणी मोदीचं कमळ असेल पण इथे तुला मोदीला मत द्यायचं तर कमळ दिसणार नाहीये, तुला तीर, बाण याच्यावर बटन दाबावं लागेल, हे कोणीतरी कन्व्हिन्स केलंय. आणि ते एकदा, दोनदा नव्हे 10दा कन्व्हिन्स केलेलं असेल तर 10दा तिला कन्व्हिन्स करणारा कोणतरी तिच्यापर्यंत पोहोचलाय. हे काम RSS करते, हे लॉजिकल आलं. हे बाकीचे बघून सोडून देतात, मी ते सोडत नाही. म्हणून ही बाई असं का बोलली, मला हा नेहमी अमुक अमुक आहे तर काय आहे भिंत आहे, पण ह्याच्या पलीकडे जग नाही, असेल काहीतरी बघू आपण. हा माझा जो स्वभाव आहे त्याच्यातून हे मी कन्क्लुजन लॉजिकली काढू शकतो. बाकीच्यांना ते जमत नाही किंवा इच्छा नसते, त्यांना रेडीमेड. म्हणून मी अनेकदा मला विचारतात, त्यांना सांगतो की मी माझ्या आजीने 3-3 वर्ष मुरवलेलं लोणचं खाल्लं, मी बेडेकर लोणचं नाही खाल्लेलं, असं मी सांगतो. की ताबडतोब 2 मिनिट में नूडल्स. कोविडमध्ये तुमचं YouTube सुरू झालं आणि खरंच एक वेगळी दिशा सगळ्यांनाच मिळाली, म्हणजे एक नवीन दालन एक सुरू झालं आणि अनेक जण, सुशील कुलकर्णी असतील, अनेक जण यातून उभे राहिले. तर ते हे घडेल असं कधी तुम्हाला वाटलं होतं का, की तुम्हाला एवढा प्रतिसाद मिळेल किंवा हे चालेल किंवा हा एक संधी आहे असं कधी वाटलं होतं? नाही, ते ऍक्सिडेंटल होतं. मी सगळ्यांना सांगतो आमचे येथे श्री करोना कृपे करून असं मी म्हणतो. याचं कारण काय होतं, मला तेव्हा कळत होतं की सगळे अडकले तरी लोक डेस्परेट होते, काय करायचं कळत नव्हतं, घरात बसून करायचं काय. तर जी अस्वस्थता होती, आमचा माझा जावई, त्याचा भाऊ, ते पण अडकलेले घरातून, घराच्या बाहेर पडायचं नाही. तर मी म्हटलं फेसबुक लाईव्ह करू आपण, दिवसातून 2दा लोकांना हे करायचं. अरे बाबा ह्यासारख्या खूप आम्ही इन्फ्लुएन्झा बघितलाय, आम्ही कॉलरा बघितलाय, हे सांगून लोकांना धीर द्यायचा. आणि बाकीचे सरकार काय करायचं, पोलीस काय ते करतील, आपण काय करायचं हे करायचं. असं 3 दिवस केलं. तर तो आमचा जावयाचा भाऊ आहे अनंत म्हणून, तर तो मला म्हणाला, काका म्हणाला हे आपण युट्यूबवर टाकू. म्हटलं कसं टाकू, तो मी टाकतो, मी घरीच बसलो, मी काय करतो. मग तो होता, त्याच्याकडे कॅमेरा होता आणि ते करायला लागला. मग ते त्यावेळेला ते त्यासाठी आवश्यक होतं. म्हणजे मला आठवतं की 2 डॉक्टरांनी माझा नंबर काढून मला फोन केला. त्यातले एक डॉक्टर मला म्हणाले की मी अक्षरशः 16 तास ड्युटी करतोय आणि इतकं अगदी टोटली डिमोरलाइज झालो, मी तुमचे 2 व्हिडिओ ऐकून परत कामाला.
म्हणून मला ती सगळ्यात मोठी कमाई वाटते की ते त्यावेळेला आवश्यक होतं की बाबा आहे, थकून जाण्याचं घाबरून जाण्याचं काही कारण नाही. उद्याचा दिवस उजाडणार आहे, परवाचा उजाडेल, कोणतरी या ढिगाऱ्याकडून आपल्याला बाहेर काढेल, हा आशावाद किंवा मोटिवेट करणं आवश्यक होतं. म्हणून ते मी सुरू केलं होतं. आणि मग हळूहळू लोक ऐकायला लागले. ऐकता ऐकता त्याच्यात जेव्हा परिस्थिती निवडली तसं राजकारणाने येत गेलं आणि होत गेलं. तुम्ही आता म्हणालात की मी अनेक नाही, तुम्ही जे म्हणालात ना की एवढा प्रतिसाद मिळेल याची मला खात्री होती. मी 30 वर्ष मराठीतल्या मेनस्ट्रीम मीडियाशी पंगा घेतलेला आहे. मी कोणाशी दाद देत नाही. पण माझ्याकडे प्लॅटफॉर्म नव्हता. हा ओपन प्लॅटफॉर्म आहे. मी जर मोठमोठे पेपर आहेत, त्या संपादक आहेत, त्यांच्याशी टक्कर घ्यायची तर माझ्याकडे भांडवल नव्हतं, माझ्याकडे छापखाना नव्हता, माझ्याकडे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नव्हती. हा प्लॅटफॉर्म असा आला की याच्यात या सगळ्या, माझ्याकडे पैशाची गरज नाही, माझ्याकडे लॅपटॉप असला तरी मी करू शकतो आणि तो एका मिनिटात जगभर पोहोचतो. तिथे मग म्हणजे अनेक जण आत्ता अशी परिस्थिती आहे ना की ते म्हणतात तुम्ही 55 वर्ष होता आम्हाला कसं नाही मिळालं तुमचं. तर त्याचं कारण माझ्याकडे ती व्यवस्था नव्हती. म्हणजे अनेक जण माझ्या मागे लागले, तुमचे जुने लेख शोधा, लेख काढा आणि त्याची पुस्तकं बनवा, आम्हाला ती वाचायची. तर त्यामुळे हे लोक होते, त्यांना आणि मला जोडणारा प्लॅटफॉर्म नव्हता. तो डिजिटल किंवा युट्यूबमुळे मिळाला, एवढंच. पण खरंच भाऊ त्या लेखांचं पुस्तक व्हायला पाहिजे. हो, खरं. तुमची अनेक पुस्तकं आली, पुन्हा मोदी आलं, सध्या आता काय लेखन सुरू आहे? नाही, आता मी लिहिणं माझं बंद झालं. योगायोग नशीब कसं झालं, माझा डोळा खराब झाला, माझी नजर कॉन्सन्ट्रेट होत नाही, त्यामुळे मला लिहिणं आणि वाचणं अवघड झाले. पण नशीब कसं असतं की बडबड सुरू झाली आणि तेच एक मीडिया झाला, तोच एक मीडिया झाला. आणि सोपं नाही. मी नेहमी सांगतो की जवळजवळ 8.5 लाख सबस्क्रायबर्स किंवा काय ते 52 कोटीच्या आसपास व्ह्यूज, आणि हे मी एकटाच करतोय. म्हणजे त्याच्यात मी कोणाचा इंटरव्ह्यू वगैरे करत नाही, एक सोलो आहे. पण मला त्याच्यात गंमत अशी वाटते की मी, माझा स्वभाव आहे वेडं वाकडं बघत राहायचं. तर मी या सिस्टीममध्ये एक फार चांगली गोष्ट आहे की तुमचा व्हिडिओ किती मिनिटं बघितला गेला तो काउंट होतो आणि त्याच्यात ते दाखवतात. तर आत्तापर्यंत जवळजवळ आता एप्रिलमध्ये 6 वर्ष होतील. माझ्या वाट्याला जितके तास लोकांनी दिले त्याचा हिशोब केला तर मी जवळजवळ 130 आयुष्य गेल्या 6 वर्षात जगलो. मी प्रत्यक्ष जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत जितके तास जगलोय त्याच्या 130 पटीने तास लोकांनी मला दिले ऐकण्यासाठी. मी त्याला सगळ्यात मोठी किंमत समजतो. किंवा हे खूप मोठं म्हणजे तुमचं हे फक्त प्रतिपक्षाचं सांगतोय. मी हिंदीतून इतरांकडे जातो ते सोडून द्या. म्हणजे तसं केलं तर मी 200 आयुष्य जगलो असंही म्हणताय. हिंदीत तुम्ही आता जास्त असता, तर तुम्ही हा वेळ कसा काढता? की मग अशी म्हणालात की मी इथल्या व्हिडिओत नाही बघितलं, इथल्या व्हिडिओत हे बघितलं. नाही, मी रिकामी बसलेला असतो, माझ्याकडे तो कॉम्प्युटर लागलेलाच असतो, मी सरकवत बसतो आणि मला सगळं नाही वाचायला. तुम्ही अनेकांनी मला विचारलं की आम्ही पण वाचतो, आम्ही पण ऐकतो. म्हटलं तुम्ही रीडर आहात, मी स्कॅनर आहे. मी अख्खा ऐकत नाही, मी सरकवत बघतो, मला आवश्यक वाटेल तेवढं मी हे करतो. तर तुमच्याकडे ती दृष्टी असेल तर आता ठराविक माणसं म्हणजे अनेक संपादक असे आहेत की जे उद्या काय लिहितील मी तुम्हाला आज सांगू शकतो, कारण ते बायस आहेत. ते बायस आहेत. म्हणजे आपण शेतात गेलो, आपल्याबरोबर गाय बैल बकऱ्या आहेत, तर आपण कणसाकडे बघतो, ते चाऱ्याकडे बघतात. प्रत्येकाच्या दृष्टीनुसार असतं ना. तेव्हा घटना तीच आहे, शेत तेच आहे, पीक तेच आहे, पण बघणारा माणूस असेल तर कणस बघतो आणि बैल असेल तर तो सगळा हिरवा चारा आणि कणस सगळा त्याच्यात बघतो. दृष्टीवर आहे. त्यामुळे त्याच्यावर असतं, दृष्टीवर असतं. तुमचं लग्न झालं, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की 2 ध्रुवावरच्याच 2 जण तुम्ही होतात. तर स्वातीताई पण या क्षेत्रामध्ये आहेत, त्यांचेही म्हणजे युट्यूबवर त्यांचं चालू असतं. तर तुमच्यामध्ये संवाद कसा असतो, म्हणजे या विषयी किंवा राजकीय विश्लेषणाविषयी? नाही, ती जरा अकॅडमिक आहे जास्त. ती अकॅडमी, आणि तुम्ही सांगितलं ते थ्रूआउट मेरिट मधले. म्हणजे यावर्षी पण तिला तुम्ही 10वीला बसवली, ती मेरिट लिस्ट मध्ये. ते मेरिटमध्ये कसं यायचं, त्या कंपार्टमेंट करून परीक्षा द्यायची, यातली ती हुशार आहे, एक्सपर्ट आहे. त्यामुळे तिचं तुम्ही विवेचन बघितलं तर ते असा प्रश्न उत्तर असं तुम्हाला ते सापडेल. माझं वेगळं आहे. माझं आणि त्या बाबतीत आमचे मतभेद होतात अनेकदा, तर ते व्हायला हरकत नाही, काही बिघडत नाही.
पण अनेकदा मग तिचंही असं होतं की अरे तू त्या दिवशी म्हणाला तुझंच बरोबर होतं, तर ते बरोबर असण्याचं कारण मी लॉजिकल असतो. मी तिच्यासारखा चाकोरीत नाही, ती चाकोरीत आहे. पण एक गंमत तुम्हाला आता विषय निघालाय म्हणून सांगतो की ठाकरे शिंदे वाद जो सुप्रीम कोर्टापर्यंत गेला, त्याच्यातले थ्रूआउट माझे व्हिडिओ काढून बघा, मी सांगितलं तसे निकाल आले. असं घडलं. आणि घटना तज्ज्ञ वगैरे जे जे बोलत होते ते प्रत्येक जण चुकत गेले. याचा अर्थ माझ्याकडे काही दिव्य दृष्टी आहे का? नाही. मी सगळ्यांना एक गोष्ट सांगतो की तुम्ही भविष्य घ्या, सायन्स घ्या, रसायनशास्त्र घ्या, तुम्ही अवकाशशास्त्र घ्या, भूमिती घ्या, गणित घ्या, या सगळ्याचा बेस लॉजिक आहे, तर्क आहे. त्यातला तर्क काढून घेतला तर ते बाकी चोथावर होतं. त्यामुळे हा निकाल मी सगळं बोलत होतो. आणि सुप्रीम कोर्टात जेव्हा हा विषय गेला तर ऍक्च्युअली ज्या दिवशी चंद्रचूड निकाल देणार होते त्याच्या 5 दिवस आधी माझा व्हिडिओ आहे की शिंदेच्या बाजूने तो निकाल लागेल. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मला एक कुलकर्णी म्हणून आहे, त्यांचा फोन आला. तर ते म्हणाले आय एम जेलस ऑफ यू. म्हणलं का? तो म्हणे नाही, म्हणे हे तुम्ही सांगितलं तसा निकाल 100% लागणार, पण हे मला का सुचलं नाही आणि तुम्हाला का सुचलं? म्हटलं तर ते सुचलं त्याला काय करणार? तर म्हणे तसं नाहीये, तुम्ही पत्रकार आहात, मी रिटायर्ड सेशन जज आहे. तर ज्या गोष्टी, जो डेटा किंवा ज्या फॅक्ट तुम्ही सांगतायत त्या मलाही माहिती होत्या ना, पण त्या या दिशेने जात आहेत हे मी का ठरवू शकलो नाही, तुम्ही का ठरवू शकला? तेव्हा त्यांना मी ते सांगितलं की तुम्ही परत त्या चाकोरीतल्या, मी नाहीये, मी वकडीकडे जाऊ शकतो, तुम्हाला नाही, तुम्हाला त्या चाकोरीची सवय लागलेली. ते म्हणाले अहो मी नवे वकील घेऊन त्यांना जजेस बनवण्याचं ट्रेनिंग चालतं, तिथे मी प्रोफेसर आहे. म्हटलं असाल ना तुम्ही, पण लॉजिकली तुम्ही गेलात तर तुम्हाला. आणि त्याच्यात सोपी गोष्ट होती की मी तो व्हिडिओ बनवला कारण ते 6 दिवस आधी चंद्रचूडांनी एक निकालपत्र दिलं होतं आणि त्या निकालपत्रामध्ये त्यांनी जी 2 वाक्य कोट केली होती ती त्यांची नव्हती, ती हरीश साळवेची होती. ती वाक्य हरीश साळवेने शिंदेची बाजू आर्ग्यू करताना वापरली होती. त्यामुळे शिंदेसाठी हरीश साळवेने जे लॉजिक मांडले ते चंद्रचूडना पटले, त्यामुळे ते त्या केसमध्ये या बाजूने निकाल देतील. हे लॉजिकल कन्क्लुजन, हे लिगल कन्क्लुजन नाहीये. आणि म्हटलं तिथे तुमच्यात आणि माझ्यात फरक पडतो. तुम्ही जुन्या केसेस रिफर करणार, माझं तसं नाहीये, मी लॉजिकल कन्क्लुजन काढायला जातो. त्यामुळे या केसमध्ये जर हा माणूस या बाजूला झुकलाय तर तो 6 दिवसानंतर त्याच बाजूला झुकलेला, तो स्वतः कन्व्हिन्स झाला की दिस इज राईट, आणि तसंच झालं. आता शेवटचे 2 प्रश्न घेऊया, पण राजकीय घेऊया. मोदी आले आणि त्याच्यानंतर अंधभक्त हा शब्द प्रचलित झाला. तुम्ही मोदींचे पुरस्कर्ते आहात, तुम्ही चाहते आहात का भक्त आहात? ते भक्त चाहता हा विषय चुकीचा आहे. आपल्याकडे काय होतं माहिती का, मी त्यांना इरॅटिक वर्ड्स म्हणतो, जेनझी. मग हा जेनझी 1-2 वर्षामागे जेनझी म्हणजे काय कोणाला माहिती होतं का? नाही, तो इरॅटिक वर्ड आला, तो उचला आणि मग सुरू करा. तो मला पोरकट वाटतो. अंधभक्त वगैरे काही नसतो, चाहता वगैरे काही नसतो. चाहता असतो ना तो तितका द्वेष्टा पण असतो. तुम्हाला आठवत असेल तर मी ती गोष्ट नेहमी सांगतो की तुमच्या लंडनमध्ये एक मॅच होती आणि हातातून गेलेली मॅच होती, पण तो मोहम्मद कैफ नावाचा आपला खेळाडू नवा होता आणि त्याने त्या 6व्या नंबरला जाऊन सेंचुरी लावली आणि ती मॅच जिंकली. तर इकडे वाराणसी काय कुठे कानपूरचा तो आहे, त्याच्या घरी रात्री लोकांनी जाऊन पुष्पवृष्टी केली. 1 वर्ष 1.5 वर्षानंतर तो 0 आउट झाला आणि ती मॅच हरलो, त्याच्या घरात दगड मारला. ते चाहते असतात. तर मी चाहता पण नाहीये आणि मी अंधभक्त पण नाही. मला एवढं कळतं की आज घडीला मोदी सारखा माणूस या देशासाठी आवश्यक आहे. जेव्हा त्याच्यापेक्षा अधिक उपयुक्त आणि चांगला माणूस मिळेल, मी मोदीचा भक्त राहणार नाही किंवा मोदीचा समर्थक राहणार नाही. कारण मला देशासाठी जे बेस्ट आहे ते हवंय. त्यामुळे आज जर त्यासाठी मोदी असेल तर मोदी, तो पक्ष बीजेपी असेल तर बीजेपी, त्याला पर्याय नाही त्याला. त्यामुळे हे जे बोलण्याची पद्धत आहे हिरडावण्याची, मग तुम्ही राहुल भक्त आहात ना, हे मी एका चॅनेलचा माझा 1 तासाचा इंटरव्ह्यू होता, त्यात सांगितलं. तुम्ही मला म्हणता तर तुम्ही कोण आहात? नाही आम्ही नाही म्हटलं, राहुल मूर्खपणा करतो हे सांगणारा मला तुमचा व्हिडिओ काढून दाखवा. नाही म्हणजे तुम्ही राहुल भक्त आहात, मी मोदी समर्थक असेल, तुम्ही राहुल समर्थक आहात. मग त्यांची तारांबळ झाली. म्हटलं असं नसतं, ते बरोबर तुमच्या मतानुसार जे आहे ते आहे. मग मोदी कधी चुकत नाही तर म्हटलं चुकतो ना, पण ते जर समाजाला देशाला आत्ता हार्मफुल नाही तर मी त्याला डॅमेज करणार नाही.
त्या चुका दुरुस्त करेल. त्या चुका तो दुरुस्त करेल, आम्ही त्याच्याकडून दुरुस्त करून घेऊ. आमच्यावर विश्वास आहे, त्याच्यावरही विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस इथे मुख्यमंत्री आहेत आणि बरेचदा लोकांची अशी मागणी असते किंवा अशी चर्चा असते की योगी ज्या पद्धतीने राज्य चालवत आहेत तसं राज्य फडणवीसांनी इथे चालवायला हवं. पण मला असं वाटतं की आपल्या इथे जे काय कडबोळं आहे आणि हिंदूंच्या विरोधात आहे, तर हे काही शक्य होईल असं वाटत नाही. पण याच्यावर आपली प्रतिक्रिया काय? तर प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते. आपल्याला वाटायला काय जातं, पहिली गोष्ट मी सांगू का, असं जे वाटतं ना, त्यांना माझा एक छोटा प्रश्न आहे किंवा आव्हान आहे. तुमच्या बायकोने सांगितलं आज जरा तूच भाजी घेऊन ये, तर किती नवरे येऊन बाजारात भाजी आणू शकते? ते मग काय आणू, बटाटे आणू, फ्लॉवर आणू? अरे एवढा निर्णय तू घेऊ शकत नाही, आज संध्याकाळी भाजी काय खायची? मोदीला असे 1,00,000 प्रश्न रोज, फडणवीसला 10,000 प्रश्न रोज सोडवावे लागतात. त्याच्यात चुका काढतोस तू. तुझ्या आयुष्यातले 2 प्रश्न सोडवून दाखव ना. आणि दुसरी गोष्ट, योगींच्या पाठीशी जे भरभक्कम बहुमत आहे ते फडणवीसकडे नाही आहे ना. गंमत अशी असं की तुम्ही ते मुंबईचं वानखेडे स्टेडियम घेतलं आणि इडन गार्डन्स घेतलं, तिथे 90 यार्डाची बाउंड्री आहे. तिथला सिक्सर आणि मुंबईतला सिक्सर याची तुलना नाही होऊ शकत. हा तो नियमानुसार बाउंड्री बाहेर बॉल गेला म्हणून सिक्सर आहे. तर तुम्ही इथले म्हणून व्ह्यू रिचर्ड्स, वेस्ट इंडिजचा जो विवियन रिचर्ड्स आहे, त्याचा एक किस्सा तो मनोज बाजपेयी नावाचा नट आहे त्याने सांगितला फार. तो म्हणाला महेश भट्टकडे गेलो होतो आणि विवियन रिचर्ड्स होता, मी त्याला भेटल्यावर तर बरं वाटलं. मी त्याला म्हटलं यू आर द बेस्ट बॅट्समन इन द वर्ल्ड. तो म्हणाला नो, सनी गावस्कर इज बेस्ट. तो म्हणाला का? तर म्हणे एकही रन त्याने भारतीय बॉलरच्या विरुद्ध केलेला नाही. आणि ज्या वेळेला गावस्कर खेळत होता त्यावेळेला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज त्याच्याकडे फास्ट बॉलरची बॅटरी होती आणि त्यांच्या विरुद्ध खडं पाय रोवून उभं राहायचं आणि रन्स करायचे. सोपी गोष्ट नव्हती. माझ्यासमोर फुसकट होतं म्हणाला. तर तो जो तुलना आपण करतो ना, की इथे गावस्करनी केलेले रन आणि रिचर्ड्सने केलेले रन, तसा योगी आणि देवेंद्रची तुलना गैरलाभू आहे. आणि हे तारतम्य ठेवलं जात नाही ना. आरोप करताना काय सोपं आहे ना. आरोप म्हणजे काल परवा तुम्ही बघितलं, तो रोहित पवार म्हणतो त्या विमानामध्ये इतकं फ्युएल का भरलं होतं आणि ते फ्युएलचे कॅन, अरे तू टेम्पो बोलतोय की विमान बोलतोय? कुठच्या विमानात तुम्ही इंधनाचे कॅन ठेवलेले बघितलेत का? एकही समोरचा पत्रकार त्याला विचारत नाही तू टेम्पो बद्दल बोलतो की विमानाबद्दल बोलतो. काल परवा मी दिल्लीहून आलो. अलीकडच्या काळात मी भरपूर विमानाने फिरलेलो आहे. त्या विमानात तुमचं बोर्डिंग झालं की एक 15-20 मिनिटं 30 मिनिटं जातात प्रत्यक्ष विमान उडायला. ते आत बसलोय आणि अजूनही लोक येत आहेत. अशा वेळेला ते अनेकदा सूचना केबिन क्रू देते की बाबा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरू नका, इंधन भरणे की प्रक्रिया जारी है. म्हणजे विमानाच्या बाहेर कुठेतरी इंधन भरताय आणि माझ्या मोबाईल मधून ठिणगी निघाली तर विमान उडेल. मग हे कॅन ठेवतात का विमान उडवायसाठी? कारण समोर बसलेली शेंबडी पोरं, त्यांनाही काही अक्कल नाही, आरोप करणाऱ्याला अक्कल नाही. अशा रीतीने जेव्हा डिस्कोर्स चालतो तेव्हा लोकांचं कसं प्रबोधन होईल? तर भाऊ, तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे आजच्या पत्रकारांनी तर निश्चितच. आणि तुम्ही जे म्हणालात की एक कुतूहल मनातलं एक लहान मूल कायम आपल्यामध्ये असलं पाहिजे आणि चौफेर नजर पाहिजे, चौफेर दृष्टी पाहिजे, पण ते आजकाल घडताना दिसत नाही. पण आपण आशा करूया तुमच्याकडून शिकून. आता तुमची नवी फळी एक युट्यूबर्सची तर मी एक सांगतो, मध्ये मुद्दाम सांगतो, कोणी शिकवत नाही. मी जेव्हा म्हणतो ना मला शिकवलं, मी अगदी सगळ्यांना, मी सिनियरच्या लाथा खाऊन शिकलो असं मी म्हणतो. याचा अर्थ त्यांनी लाथा मारल्या असं होत नाही, पण त्यांनी चुका दाखवल्या, त्या आम्ही स्वीकारल्या. माणसाने, मी सगळ्यात पहिले सांगतो, शिकायचं असेल तर चुकायला शिकावं. बुद्धिमान माणूस असतो ना, त्याची सगळ्यात मोठी चूक असते, तो ठरवतो की आपण चुकायचं नाही आणि त्यामुळे तो चुकला तरी ती मान्य करत नाही, ते दुरुस्त होत. त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे, कोणी तुम्हाला शिकवत नसतं. तुम्ही शिकायची तयारी ठेवा. छोट्या, मी आत्ता समजा माझ्या नातीची गोष्ट आहे, गेल्या वेळेला 4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. ती तिला सांभाळणारी बाई आहे, तिथे छोटंसं असं गवत वगैरे गार्डन, तिथे मुंग्यांचं असं हे होतं. ती झाडूने साफ करत होती. ती पोरगी तिच्या, हे आंटी असं मत करो, चिटी को दुखता है. मी विचारात पडलो, चिटीला मुंगीला दुखतं ही कल्पना माझ्या डोक्यात का नाही आली? तिच्या दृष्टीनं तो सजीव आहे, आपल्याला दुखतं तर मुंगीलाही दुखत असणार. ती लॉजिकली ते मूल किती स्ट्रॉंग आहे बघा. तर तिच्याकडून पण हे शिकण्यासारखं आहे. तर तुम्हाला ते शिकता आलं पाहिजे. लहान आहे मोठं आहे हे दुय्यम असतं, सगळे शिकवत असतं, जग शिकवत असतं.
मुख्य शिकता आलं पाहिजे बस शिकता. आणि चुका झाल्या तर त्या स्वीकारायची तयारी पाहिजे. आज भाऊ तुम्ही